जय श्रीराम मित्रांनो. तर आज चाललो आम्ही आता आपल्या रोहनभाऊच्या वावरात जेवायला. सोलाभात आणि कढी आहे. तर पाहू शकता आपले मित्र परिवार रोहनभाऊनं सर्वच घेतले आणि चाललो आम्ही मग आता त्यांच्या वावरात. बघू शकता रस्ता. हे आमचे रोहनभाऊ यांच्या वावरात चाललो जेवायला. भाऊ राम राम. काही नमस्कार वगैरे. ठीक. मग तुम्हाला दाखवतो तो समोरचा रस्ता. मित्रांनो आलो आपण आपल्या रोहनभाऊच्या वावरात जवळ. बघू शकता तुम्ही. पोटे हात दाखवा बे. तुम्ही काय दाखवता ते. ह्या पराठी रोहनभाऊची पराठी पाहू शकता. तर आलो आम्ही वावरात आणि सर्वात पहिले देवाले निवद ठेवला. तर बघितलं मग तुम्ही काय आहे तर आणि निवद झाला. चला मग आपण बसू विहिरीकडे. पोट्या विहिरी बसून ढकलून तुले गायले तिकडं विहिरीत. तर आपण आलो रोहनभाऊच्या विहिरीपाशी. तर नंदाजी म्हणत होती की इथे कासव आहे. बघू शकता तुम्ही. तेव्हा मोबाईल चालला जाईन रे. इथे कासव बघू नका. मेन काव येतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? तर पोट्ट्याला म्हणला कासव आहे. तर पोट्टे पाहायला लागले होते पण त्यांचा पोचट केला आणि तो मेन कारण होता. दत्तभाऊ गावातला. दत्तभाऊ जेवला. जेवला का दत्त्या. मरते का. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आपल्याला बोलावलं नंदाजीनं जेवायले. जाऊ मग आपण जेवायले. दाखवू तुम्हाला काय काय येतं. हेच होई नंदाजी ते आपल्याला कासव आहे म्हणे ते. दाखव चेहरा दाखव ना. काय दाखवते. एक नंबर का. एक नंबर झाला म्हणते भात. कोण बनवला नंदाजी. सगळं जण आम्ही चौघाच जणांना बोला. कोणी म्हणते मीठ टाक, कोणी म्हणते तिखट टाक, कोणी म्हणते सांबार टाक, कोणी म्हणते पान टाक. आम्ही चौघ जण होतो ना. अक्षित लावायची लाल टिका लावायची परंपरा आहे. चांगली दिसते टिक्का लावला. मित्रांनो तर झालं मग आपलं जेवण वगैरे आणि आता निघलो आपण आपल्या घराकडे. तर 4:30 वाजले. 4:45 होतात आले. तर म्हटलं मुलं लहान आहे तर अंधार होईल त्यामुळे आपण लवकर निघलो. ते जेवण वगैरे झालं मस्त सोलाभात आणि कढी. तर बघू शकता तुम्ही आम्ही निघलो आपल्या घराकडे. तिथे फक्त जेवायचं आमंत्रण होतं आणि हा पोट्टा बघा घरी डबा पण घेऊन चालला. घर स्वतःचं पाहते आणि घरच्यांचं पण पाहते. हा तर डबा घेऊन चालला. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आणि काही मुलं इथे आशिक असल्यामुळे ते फोनवर बोलत आहेत. बघू. मुस्कान के आशिक. वाह क्या सीन है. तर पोचलो आम्ही आपल्या घरी. बघू शकता मित्रांनो हे रोहनभाऊचं घर. आले पोरं पूर्ण घराकडे गेले आणि मी पण जातो. भेटू रोहनभाऊ. बाय. मी आलो माझ्या घरी आणि मग आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.